हॅलो एव्हरीवन. फिजिक्स प्रॉब्लेम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो पहिल्या व्हिडिओमध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण लॉगॅरिथम बघितलेला. ओके, लॉगॅरिथम मध्ये मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हे दोन पार्ट बघितले. आता एक राहिला पॉवरचा आणि खूपच कॉम्प्लेक्स मल्टिप्लिकेशन असेल तर लॉग कसा वापरायचा, म्हणजे कंबाईन असणार, मल्टिप्लिकेशन पण असणार आणि डिव्हिजन पण असणार. त्यावेळी काय करायचं त्यामध्ये हा व्हिडिओ आहे. ओके, सो आपण लॉगॅरिथमच बघतोय. ओके, लॉगॅरिथम मध्ये पॉवरचा घेणार. ओके, पॉवरचा एक न्यूमेरिकल्स घेणार. ओके, तो फर्स्ट जो आहे 1.568 रेस टू 5 असेल. ओके, रेस टू 5 असेल तर आपल्याला हा लॉग टेबल यूज करून हा फाइंड करायचा आहे. बघा, ज्यावेळी आपण पॉवरला आपण लॉग अप्लाय करतो त्यावेळी काय होतं बघा, ज्यावेळी आपण ह्याला लॉग अप्लाय करतो. ओके, आपण बघितलेलं बघा, लॉग ऑफ ए रेस टू एन इज इक्वल टू काय होता, एन लॉग ऑफ ए. ओके, हा फॉर्म्युला आहे. हाच फॉर्म्युला इकडे यूज करायचा. सो लॉग ऑफ हा ए आहे, इकडे ए रेस टू एन काय 5 आहे. सो काय ना, ही पॉवर इकडे फक्त मल्टिप्लाय होईल. सो 5 लॉग ऑफ 1.568. ओके, समजलंय. लॉग ऑफ ए रेस टू एन, हा ए आहे, इकडे एन आहे, एन ची व्हॅल्यू काय इकडे 5 आहे. सो 5 फक्त मल्टिप्लाय करायचं एवढंच. नेक्स्ट आता 5 ॲज इट इज लिहायचा. आता ह्याचा लॉग घ्यायचा, लॉग ऑफ 1.568. आता लॉग कसा घ्यायचा, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स पहिल्यांदा लिहायची. आता हा सिंगल डिजिट आहे, सो सिंगल डिजिट मीन्स डिजिट -1 करतो आपण कॅरेक्टरिस्टिक्स. तो इकडे 1 डिजिट आहे, सो 1 - 1 0 पॉईंट येणार. ओके, 0 पॉईंट आला. आता आपल्याला लॉग कसा बघायचा, पॉईंटचा विचार करत नाही लॉग बघताना आपण. सो 15 चा म्हणजे 15 चा 68 मध्ये आपल्याला लॉग बघायचा आहे. 5 चा 68 मध्ये बघायचं आहे. सो हा 15 आहे आपल्याला. 15 चा 6 काय आहे, 15 चा 6 आहे 1931 आणि 6 नंतर 8 होता. सो 8 ची व्हॅल्यू काय 22. सो काय येणार 15 चा 6 1931 प्लस 22. ओके ओके 1931 प्लस 22 काय येणार 2 1 प्लस 2 3 3 प्लस 2 5. हा 19 ॲज इट इज. ओके, आता हा आपण इकडे लिहायचा आहे. ओके, काय होता 15 चा 68 काय आलेला आपल्याला 1953. सो 1953 हा ॲज इट इज लिहायचा. ओके, हा ॲज इट इज लिहिल्यानंतर हा जो आहे तो पहिल्यांदा मल्टिप्लाय करायचा आणि नंतर अँटीलॉग काढायचा. सो हा मल्टिप्लिकेशन करून घ्या पहिल्यांदा. मल्टिप्लिकेशनसाठी मी इकडे करतो 5 × 3. 5 × 3 काय येणार 15. 15 चा 5 कॅरी 1 केला. 5 × 5 25. 25 प्लस 1 26. 26 चा 6 कॅरी 2 केला. ओके, 5 × 9 45. 45 प्लस 2 47. 7 चा 7 कॅरी 4 केला. 5 1 चा 5 5 प्लस 4 9. सो 5 0 0. ओके, हा तुमचा आला आन्सर. सो ह्याचा अँटीलॉग घ्यायचा. अँटीलॉग आता नॉर्मली ज्यावेळी ॲडिशन होतं, सबस्ट्रॅक्शन होतं, त्यावेळी आपण काय केलेलं, ॲडिशन झाल्यानंतर अँटीलॉग घेतलेला. आता इकडे हा पॉवर आहे, पॉवर मल्टिप्लाय केल्यानंतर जे ऑपरेशन कंप्लीट झालं आहे त्याचा अँटीलॉग घ्यायचा असतो आणि तेच तुमचा आन्सर असणार. ओके, सो ह्याचा अँटीलॉग बघायचा. अँटीलॉग कसं बघतो आपण, पॉईंट नंतरचा डिजिट घ्यायचा. सो इकडे पॉईंट नंतरचे 4 डिजिट किती आहेत 9765. सो 97 चा 65 अँटीलॉग बघायचा. ओके ओके, हा अँटीलॉग आहे. आता 97 चा 65 बघायचा आहे. सो 97 चा 6 हा आहे 9462 प्लस 5 किती आहे ह्याचा 5 काय आहे, हा 3 झाला. 3 प्लस 5 11. सो काय येणार 9462 प्लस 11. 9462 प्लस 9462 प्लस 11 2 प्लस 1 काय येणार 3. 6 प्लस 1 7 94 ॲज इट इज. सो काय आला अँटीलॉग काय आला 9473. ओके, याचा अँटीलॉग काय आला 9473. आता अँटीलॉग काढताना आपण काय करतो, एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा इंटू 10⁻⁴
हे किती आहे, इकडे जो नंबर आहे तो लिहायचा, हा 0 आहे तो 0 लिहायचा. सो 10⁻0 कुठल्याही नंबरचा 0th पॉवर हा 1 असतो, सो हा 1 येणार. सो 9.473 इंटू 1 दॅट मीन्स आन्सर किती येणार, 9.473 हे तुमचा आन्सर येणार. सो आता आपण व्हेरीफाय करूया हा. ओके ओके आपला नंबर काय होता, 1.568 रेज टू पॉवर काय होता, रेज टू पॉवर 5. आन्सर बघा किती आहे, 9.4782 आहे. ओके पहिले 2 डिजिट. ओके आता आपल्याला या टाईपचे एक्झाम्पल सोडवायचे, म्हणजे कॉम्प्लेक्स मल्टिप्लिकेशन. नॉर्मली आपण मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा बघितला, डिव्हायडेशन बघितला, पॉवर बघितला. आता हा मिक्स आहे, कॉम्बो आहे, मल्टिप्लिकेशन पण आहे, डिव्हिजन पण आहे. ओके त्यावेळी काय करायचं, सिंपल आहे. पहिल्यांदा आधी लॉग ऑपरेट करायचं. पहिल्यांदा लॉग ऑपरेट करतो मी ह्याला. लॉग ऑफ 53.98 into 4.386 divided by 19.82 into 2.864. पहिल्यांदा लॉग ऑपरेट केला. आता लॉग ऑपरेट केल्यानंतर पहिल्यांदा न्यूमरेटर घ्यायचं, नंतर डिनॉमिनेटर घ्यायचं. सो डिवायडेशन आहे, डिवायडेशन असेल तर काय होणार, पहिल्यांदा सबस्ट्रॅक्शन करायची. पहिल्यांदा लॉग ऑफ दिस मायनस लॉग ऑफ दिस. सो हा तुमचा ए आहे, हा बी आहे. हा पहिल्यांदा कंबाईन ए आहे, कंबाईन बी आहे. सो लॉग ऑफ पहिल्यांदा बघितलं, हा ए आहे कम्प्लिटली 53.98 इंटू 4.386 हा पहिल्यांदा लिहिला मी. नेक्स्ट काय होणार, डिवायडेशन आहे, सो मायनस होणार, मायनस ऑफ लॉग ऑफ हे सगळं आहे ना. सो 19.82 इंटू 2.864 एवढं तरी समजलंय. सो फर्स्ट काय करायचंय बघा, पहिल्यांदा हा ए कन्सिडर करायचा, हा बी कन्सिडर करायचा. सो लॉग ऑफ ए अपॉन बी, डिवायडेशन असेल तर लॉगचे काय होते, सबस्ट्रॅक्शन होते. सो हा कम्प्लिटली ए इकडे लिहिला, हा कम्प्लिटली बी मी इकडे लिहिला, मध्ये सबस्ट्रॅक्शन लिहिलं. सिमिलरली आता सेपरेट करायचं. लॉग ऑफ दिस मल्टिप्लिकेशन जर असेल तर काय करतो आपण, ऍडिशन करतो लॉगची. सो हा सेपरेट लॉग अप्लाय करायचा. लॉग ऑफ ए इंटू बी काय लिहितो आपण, सो हा काय येणार, लॉग ऑफ 53.98 मल्टिप्लिकेशन आहे, सो ऍडिशन होणार. सो लॉग ऑफ हा काय 4.386 मायनस हा ब्रॅकेट करायचा आहे, मायनस इकडे पण अप्लाय करायचं. लॉग ऑफ दिस इंटू दिस, सो लॉग काय येणार, हा येणार प्लस लॉग ऑफ दिस. सो लॉग ऑफ 19.82 प्लस लॉग ऑफ 2.864. आता इझिली सॉल्व्ह करायचं. इझिली सॉल्व्ह म्हणजे काय, लॉग घ्यायचा, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार, 53 चा 98, 53 चा 98 मध्ये बघायचं. आता लॉग कसा बघायचा मी सांगितलंय. सो मी इकडे डायरेक्टली लॉग काढणार. पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार याची कॅरेक्टरिस्टिक्स हा 2 डिजिट आहे, ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स 1 पॉईंट येणार. लॉग बघताना 53 चा 98 मध्ये बघायचं. ओके तो आता बघायचं आहे तुम्ही. ओके तुम्ही हा डायरेक्टली लिहिणार, 1 पॉईंट समथिंग याचा लॉग लिहिणार. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार, 0 येणार. ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स हा 2 डिजिट आहे, ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स 1 येणार. ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स अगेन हा 1 डिजिट आहे, ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स 0 येणार. ओके लॉग मी लिहिले. लॉग आता पहिल्यापासून तुम्हाला सांगितलेलं आहे. स्पेशल मी हा प्रत्येक घेत नाही. कॅरेक्टरिस्टिक्स ह्याची 1 लिहिली. लॉग कशाचा बघायचा, 53 चा 98. लॉग कसा बघायचा समजला. लॉग ह्याचे तुम्ही फाइंड करू शकता अगोदरच्या जे आपण न्यूमेरिकल्स घेतले. लॉग कसा बघायचा त्याच्यावर हा लॉग फाइंड करायचा. तो मी लॉग लिहिली डायरेक्ट. ओके ते लॉग बघायचे तुम्ही लॉग टेबल मध्ये. आता लॉग बघितल्यानंतर आपण पहिल्यांदा ह्याची ऍडिशन करायची, नंतर ह्याची ऍडिशन करायची, नंतर सबस्ट्रॅक्शन करायची. तर ह्याची ऍडिशन काय येणार, 2 + 1 हा 4 डिजिट आहे आणि हा 4 डिजिट आहे म्हणून मी हा घेतला पॉईंट नंतरचा. सो 2 + 1 3 येणार, 2 + 2 4 येणार, 4 + 3 7 and 6 + 7 किती येणार 13. 13 चा 3 कॅरी 1 केला, सो 1 + 1 2 येणार. हे व्हेरीफाय करून बघा तुम्ही. ओके हा मायनस येणार इकडे. ह्याची ऍडिशन मी ही दिली मायनस. तर ह्याची ऍडिशन 1 + 0 1 + 0 1, 7 + 7 14 चा 4 कॅरी 1 केला मी,
5 + 1 6, 6 + 9 15, 15चा 5 कॅरी 1 केला. 4 + 1 5, 5 + 1 7 आणि हा 1 1 + 0 1 येणार. सो हा सबस्ट्रॅक्शन पहिल्यांदा करायचा, नंतर अँटीलॉग घ्यायचा. तर सबस्ट्रॅक्शन करतोय मी. तर सबस्ट्रॅक्शन काय येणार बघा, काय बघा 2.3743 minus 1.7541. 3 minus 1 2 येणार. 4 minus 4 0, 7 minus 5 2. आता हा 3 आहे, हा 7 आहे. सो 3 म्हणजे हा 13 घ्यायचा आणि हा 13 म्हणजे इकडनं आपण घेतला, सो हा 1 येणार आणि हा 13 येणार. 13 minus 7 6 आणि 1 minus 1 0 होणार. सो 0.6202 हा तुमचा टोटल आला 0.6202 आणि ह्याचा अँटीलॉग घेतो आपण. बघा ऑपरेशन केल्यानंतर अँटीलॉग घ्यायचा आणि त्याचा अँटीलॉग करायचा आणि तो अँटीलॉग काय असणार तुमचा आन्सर असणार. अँटीलॉग ऑफ 62 चा 02 मध्ये बघा. ओके, आपल्याला अँटीलॉग बघायचा आहे 62चा 02. सो 0 आपण बघितलं आहे, 0 किती आहे बघा, 62चा 0 4169 आहे आणि 2 आहे, इकडे 2 आहे. सो 4169 + 2 किती आहे बघा. ओके, आपण स्क्रीनवर बघू शकता. आपल्याला अँटीलॉग मिळाला आहे 4171. सो आपण अँटीलॉग लिहिताना पहिल्यांदा 4171 लिहायचं आणि नंतर एका पॉईंट नंतर आपण एका डिजिटनंतर पॉईंट देतो इंटू 10⁻⁴ पहिली टर्म. सो 0 लिहिला आपण. सो 10⁻�0 जो आहे 1 असतो. सो 1 × 4.171 काय येणार 4.171. ओके, हे तुमचा आन्सर आहे. पण ते व्हेरीफाय करूया. सो मी न्यूमेरिकल लिहितोय तो हा जो आपण स्क्रीनवर लिहिलेला आहे तो न्यूमेरिकल मी लिहितो. आता डिवायडेशन करतोय. सो डिवायडेशनमध्ये ब्रॅकेट टाकायचं. सो रिक्वायर्ड जे आन्सर आहे ते जे आपण काढले तेच येणार बघा. ओके, 4.17. सो हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे.